नमस्कार। आज अधिक भाद्रपद कृष्ण षष्ठी शके 1934 सादर करत आहोत ठाणे वार्ता ठळक घडामोडी। जव्हारमधील गूढ आवाजानं रहिवाशांमध्ये चिंता। ठाणे जिल्ह्याचं चौभाजन करण्याचा पालकमंत्री गणेश नाईक यांचा पुनरुच्चार आणि भारताचं गणितातील योगदान मोठं मिचिओ यानो। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। जव्हार आणि आजूबाजूच्या परिसरातील जमिनीतून येणाऱ्या आवाजाचा शोध घेण्याचा जिल्हा प्रशासन शक्यतो प्रयत्न करत असल्याचं जिल्हाधिकारी पी वेलारसू यांनी सांगितलं। गेल्या 25 ऑगस्ट पासून जव्हारमध्ये जमिनी खालून येत असलेल्या मोठ्या आवाजांमुळे या परिसरात घबराट निर्माण झाली आहे। काही वेळा हे आवाज भरपूर वेळा तर काही वेळा कमी वेळा येतात। हे प्रकरण जिल्हा प्रशासनानं गांभीर्यानं घेतलं असल्याचं वेलारसू यांनी सांगितलं। वेधशाळेनं या आवाजाच्या दरम्यान कोणत्याही तऱ्हेच्या भूकंपाची नोंद झालेली नाही असंही सांगितलंय। त्यामुळे हे आवाज नक्की कशामुळे येत आहेत याचा शोध घेतला जातोय। मुंबई IITतील तज्ज्ञांबरोबरच दिल्लीतील हवामान विभागातील तज्ज्ञांबरोबरही संपर्क साधण्यात आल्याचं सांगण्यात आलं। जव्हारमध्ये जमिनीखाली आवाज नक्की कशामुळे येतो याचा अभ्यास तज्ज्ञांकडून केला गेल्यानंतरच आपण निष्कर्षापर्यंत पोहोचू शकतो असंही सांगण्यात आलंय। जिल्ह्यामध्ये भूकंपाची कोणतीही नोंद नसल्यानं घाबरून जाण्याचं काहीही कारण नाही असंही वेधशाळेतर्फे सांगण्यात आलंय। भूकंप प्रवण क्षेत्रात जव्हार तिसऱ्या क्षेत्रात मोडतं, त्यामुळे याची गांभीर्यानं दखल घेण्याची आवश्यकता जव्हारमधील स्वातंत्र्य सैनिक रवींद्र वैद्य यांनी व्यक्त केली। काल जव्हारमध्ये या प्रकरणी शासनाचं लक्ष वेधण्यासाठी बंद पाळण्यात आला होता। जव्हारमध्ये जरी भूकंपाची नोंद झाली नसली तरी या परिसरातील रहिवासी जमिनी खालून येणाऱ्या आवाजामुळे भयभीत झाले असून सध्या हे रहिवासी तणावाखाली जगत आहेत। भारताची गणितामधील सृजनशीलता पूर्वीपासूनच परिचित असून भारताचं या क्षेत्रात योगदान मोठं आहे असं प्रतिपादन जपानमधील सॅनगो विद्यापीठातील प्राध्यापक मिचिओ यानो यांनी काल ठाण्यात बोलताना केलं। विद्याप्रसारक मंडळाच्या 9व्या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून मिचिओ यानो बोलत होते। 13व्या शतकात न्यूटनच्या आधी 200 वर्ष केरळमधील माधव यानं कॅल्क्युलस ट्रिग्नोमेट्री या विषयावर मूलभूत सिद्धांत मांडले असल्याचं उदाहरण मिचिओ यानो यांनी यावेळी दिलं। यावेळी मिचिओ यानो यांच्या हस्ते विद्याप्रसारक मंडळाच्या ड्रग रेग्युलेटरी अफेअर्स, अप्लाइड एनालिटिकल केमिस्ट्री, गार्डनिंग अँड लँडस्केप डिझायनिंग आणि लायब्ररी ऑटोमेशन अँड नेटवर्किंग या 4 अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या सुमारे 150 विद्यार्थ्यांना मिचिओ यानो यांच्या हस्ते पदव्या प्रदान करण्यात आल्या। VPMच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांना नॅकचा अ दर्जा असून VPM दरवर्षी या स्वायत्त अभ्यासक्रमाचा दीक्षांत समारंभ आयोजित करून विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करते। अलीकडे शिक्षणाचा प्रभाव योग्य तऱ्हेने दिसत नसून शिक्षित झालेलेच भ्रष्टाचार करत असल्याचं दिसतंय। एक प्रकारे शिक्षण कमी पडत असल्याचंच हे लक्षण आहे। यासाठी चारित्र्य घडवण्याचं शिक्षण देण्याची आवश्यकता विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर विजय बेडेकर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली। एका पोलिसाच्याच मृत मुलावर बेकायदेशीर वाहन चालवल्याप्रकरणी पोलिसांनीच गुन्हा दाखल करण्याचा प्रकार घडलाय। ठाणे पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपनिरीक्षक अशोक भोसले यांचा मुलगा महेश हा दुचाकी चालवताना संरक्षक कठड्यावर आदळला। अशोक भोसले हे वर्तकनगर इथे राहत असून काल रात्री 12 वाजण्याच्या सुमाराला त्यांचा मुलगा महेश हा आपला मित्र प्रमोद समवेत दुचाकीवरून मुंबईहून घरी येत होता। दुचाकी चालवताना वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष झाल्यानं महेश मुंबई नाशिक महामार्गावरील जलवाहिनीच्या संरक्षक कठड्यावर जाऊन आदळला। या अपघातात त्याच्या डोक्याला जबर मार लागून त्याचा मृत्यू झाला तर प्रमोदला दुखापत झाली। परंतु वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल आणि दुचाकीवर मागे बसलेल्या व्यक्तीचा जीव धोक्यात टाकल्याबद्दल महेश भोसले या मृत झालेल्या व्यक्तीवरच राबोडी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। माहिती तंत्रज्ञानाचा गैरव्यापार होत असून सायबर गुन्ह्यातही वाढ झाली आहे। माहिती तंत्रज्ञान, सायबर लॉ, सायबर क्राईम या विषयीच्या योग्य प्रशिक्षणासाठी स्वायत्त संस्था स्थापन करणं आवश्यक असल्याचं मत उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केलं। माहिती तंत्रज्ञान, डाटा सिक्युरिटी, सायबर लॉ या अभ्यासक्रमात समावेश करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीनं आपला अहवाल राजेश टोपे यांना सादर केला। त्यावेळी त्यांनी आपलं मत व्यक्त केलं। भविष्यात होऊ शकणाऱ्या सायबर वॉरचा विचार करून इराण, नायजेरिया, चीन, रशिया यांच्याप्रमाणे सायबर सोल्जर्स तयार करण्यासाठी एक संस्था स्थापन करण्यासाठी आराखडा तयार करावा अशी सूचनाही राजेश टोपे यांनी समितीच्या सदस्यांना केली।
हा अभ्यासक्रम तयार करताना तो जागतिक दर्जाचा आणि भविष्याचा वेध घेणारा तसंच दूरस्थ शिक्षण पद्धतीचा वापर करून करता येण्यासारखा असावा, अशी सूचनाही राजेश टोपे यांनी यावेळी केली. जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासात झालेल्या चांगल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात चांगलीच वाढ झाली आहे. धामणी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासात 55 मिलीमीटर, भातसा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 23 तर बारवी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 24 मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. धामणी धरणाची क्षमता 276 दशलक्ष घनमीटर इतकी आहे, तर आता या धरणात 250 दशलक्ष घनमीटर एवढा पाण्याचा साठा आहे. टक्केवारीत हा साठा 90% इतका भरतो. भातसा धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 942 दशलक्ष घनमीटर इतकी असून सध्या या धरणात 812 दशलक्ष घनमीटर एवढा पाणी साठा आहे. ही 86% अशी टक्केवारी आहे. ठाणे कल्याणचा पाणी पुरवठा अवलंबून असलेल्या बारवी धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 170 दशलक्ष घनमीटर असून सध्या या धरणामध्ये 96% म्हणजे 163 दशलक्ष घनमीटर एवढा पाणी साठा आहे. जिल्ह्यातील विविध धरणांच्या पाणीसाठ्यातही मोठी वाढ झाली असून जिल्ह्यातील धरणांमध्ये सरासरी पाणीसाठा 88 इतका झाला आहे. ठाण्याच्या पूर्व भागातील A1 क्लबवर वागळे पोलिसांनी छापा टाकून जुगार खेळणाऱ्या 65 जणांना जेरबंद केलंय. ठाण्याच्या पूर्व भागातील कोपरी परिसरात A1 क्लब आहे. या A1 क्लबमध्ये शहराच्या विविध भागातून कित्येक लोक जुगार खेळण्यासाठी येत असतात. या ठिकाणी पैसे लावून जुगार खेळला जात असल्याची माहिती वागळे गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार वागळे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेनं आज सकाळी 6 वाजण्याच्या सुमाराला छापा टाकला आणि जुगार खेळणाऱ्या 65 जणांना अटक केली. पोलिसांनी 4,65,000 रुपयांची रोकडही जप्त केली असून हा क्लब चालवणारा बाबू नाडर हा मात्र फरार झालाय. ठाणे जिल्ह्याचं चौभाजन करावं असा पुनरुच्चार पालकमंत्री गणेश नाईक यांनी काल ठाण्यात बोलताना केला. ठाणे जिल्हा परिषद आयोजित शिक्षक गौरव सोहळ्यात ते बोलत होते. प्रशासनाच्या योग्य नियंत्रणासाठी या जिल्ह्याचं 4 जिल्ह्यांमध्ये विभाजन करण्याची गरज असल्याचं पालकमंत्र्यांनी सांगितलं. जिल्ह्याची वाढती लोकसंख्या पाहता ही आवश्यकता अधोरेखित होते. लवकरच ठाणे जिल्ह्याची लोकसंख्या मुंबईच्या लोकसंख्येच्या पुढे जाईल असंही ते म्हणाले. ठाणे, नवी मुंबई आणि मीरा भाईंदर हे एका जिल्ह्यात, कल्याण आणि आजूबाजूचे काही तालुके यांचा एक जिल्हा, भिवंडी, शहापूर, मुरबाड यांचा एक जिल्हा, तर चौथा जिल्हा हा आदिवासी बहुल तालुक्यांचा असावा असं मत पालकमंत्री गणेश नाईक यांनी यावेळी व्यक्त केलं. ठाणे जिल्ह्यात मुंबई महानगर विकास प्राधिकरणासारखं स्वतंत्र प्राधिकरण असावं अशी आग्रही मागणी असल्याचंही गणेश नाईक यांनी सांगितलं. राज्याचं औद्योगिक धोरण अंतिम टप्प्यात असून ते लवकरच मंत्रिमंडळासमोर मंजुरीसाठी ठेवलं जाईल अशी माहिती राज्याचे उद्योग मंत्री नारायण राणे यांनी मुरबाड इथं बोलताना दिली. मुरबाड औद्योगिक वसाहतीमध्ये उभारण्यात आलेल्या अग्निशमन केंद्राचं उद्घाटन आणि बारवी धरणग्रस्तांना धनादेशाचं वाटप उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नारायण राणे यांच्या हस्ते 16 धरणग्रस्तांना धनादेश वाटण्यात आले. सर्वाधिक रक्कम 24 लाख तर सर्वात कमी 3 लाख रुपयांचा धनादेश यावेळी देण्यात आला. हे पैसे योग्य तऱ्हेने आणि सुरक्षित ठिकाणी गुंतवा असा सल्लाही नारायण राणे यांनी यावेळी दिला. बारवी धरणाची उंची वाढवण्याचं काम वर्षभरात पूर्ण होईल. महाराष्ट्रीयन माणूस धंदा करू शकत नाही तर सहज पैसे मिळवून श्रीमंत होऊ शकतो अशी मानसिक वृत्ती बाळगतो. मात्र सिंधुदुर्गामध्ये ज्याप्रमाणे अनेक उपक्रम आपण राबवले तसे उपक्रम कोकणात राबवण्याची आवश्यकता त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. मुरबाड औद्योगिक वसाहतीत ज्या उद्योजकांसाठी अग्निशमन केंद्र सुरू करण्यात आलं अशा 450 उद्योजकांपैकी अगदी थोडे उद्योजकच या कार्यक्रमाला हजर होते. कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे अध्यक्ष किसन कथोरे आणि सिडकोचे अध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांचीही यावेळी समयोचित भाषणं झाली.